बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं डोंगराळ भागातील एक सुंदर गाव म्हणजे देऊळगाव घाट आणि या गावातील एक संघर्ष योद्धा म्हणजे प्राध्यापक विजय दानवे। त्यांनी अनेक प्रकारच्या अनेक संकटांवर मोठ्या धीराने आणि जिद्दीने मात करून विजय मिळवलेला आहे। या विजयामध्ये त्यांना त्यांच्या उच्च शिक्षित अर्धांगिनीची मोठी साथ लाभलेली आहे। कधी काळी नोकरी करता अनेक प्रयत्न केलेले विजय दानवे यांनी स्वतः महाविद्यालयात शासनाची मान्यता मिळवली। त्याकरता मोठा संघर्ष त्यांना करावा लागला, परंतु त्यामध्ये ते हरले नाहीत, त्यामध्ये ते विजयी होत गेले। त्यांच्या या यशामध्ये त्यांचे वडील आणि त्यांचे भाऊ यांचीही मोठी साथ त्यांना लाभलेली आहे। शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले आणि आर्थिक परिस्थितीत जेमतेम असलेले विजय बारकू दानवे हे सध्या नगर आणि बीड जिल्ह्यामध्ये एक संघर्ष योद्धा म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत। प्राध्यापक विजय दानवे यांचा हा आजवरचा जीवनपट अत्यंत थक्क करणारा असा आहे। त्यांची वाटचाल ही नेत्रदीपक आहे, म्हणून त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। देऊळगाव घाट या डोंगरी दुर्गम ठिकाणी श्री काळभैरवनाथ नरसिंह घाटेश्वर देव देवस्थान ट्रस्टच्या वतीनं डेव्हलपमेंट करून या ठिकाणी वृक्षराजी लावण्याचं काम सर्व गावकऱ्यांच्या लोकसहभागातून या ठिकाणी केलेलं आहे। नारळ, आंबा अशी फळ झाडं या ठिकाणी लावून या परिसराचा विकास साधण्याचं काम देवस्थान समितीनं चालवलेलं आहे। त्यामध्ये लोकसहभागातून मोठा खर्च केलेला आहे आणि त्या खर्चामधून आज शासनाचं धोरण असं आहे की पडीक जागेवरती ओसाड माळरानावरती झाडं लावली पाहिजेत, झाडं जगवली पाहिजेत। कारण कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये ऑक्सिजनची किंमत खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी अनुभवलेली आहे की ऑक्सिजन किती लाख मोलाचं आहे आणि ऑक्सिजन वाढवण्याचं काम, नैसर्गिक संपदा वाढवण्याचं काम खऱ्या अर्थानं आमच्या गावकऱ्यांनी हाती घेतलेलं आहे आणि त्याची सुरुवात या शिवतीर्थापासून। सर, आता हे शिवतीर्थ जे आहे ते अगदी खूप झाडं आहेत, नारळाची आहेत, आंब्याची आहेत, परंतु झाडं लावण्या अगोदरची ती परिस्थिती काय होती? इथं टोटली ही पडीक जागा होती आणि हागणदारी युक्त असा हा परिसर होता। म्हणजे गावातले लोक येऊन इथं हागणदारी करत होते। आमचा मुख्य उद्देश असा होता की हे प्रवेशद्वार आहे गावाचं आणि या ठिकाणी वर्दळीचं हे ठिकाण आहे, तर अशा ठिकाणी स्वच्छता होणं खूप गरजेचं होतं आणि म्हणून हागणदारी मुक्त करण्यासाठी आम्ही हे स्वच्छता अभियान राबवलं आणि लोकसहभागातून ही सगळी झाडं या ठिकाणी लावलेली आहेत। या झाडाचं संगोपन सुद्धा इतकं व्यवस्थितरित्या सुरू आहे की त्याला रेग्युलर पाणी, खत, माती ह्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण करून ही झाडं या ठिकाणी लावलेली आहेत आणि मोठं उद्यान करण्याचा आणि या उद्यानामध्ये संत तुकाराम महाराज आणि शिवछत्रपती यांच्या प्रतिमा बसवण्याचं कामसुद्धा गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी केलं जाणार आहे। आणि हा जो संपूर्ण परिसर आहे तो मशानभूमी नजीक आहे। मशानभूमी नजीकचा हा पडीक परिसर होता। इथे आणखी मोठं वृक्षराजी लावून मोठं उद्यान गार्डन उभा करण्याचं काम हाती घेतलेलं आहे देवस्थान ट्रस्ट समितीनं। माणूस आयुष्यभर देवाचा शोध घेतो आणि हा शोध सुरू असतो कधी मंदिरामध्ये, कधी बाहेर, जिथं वाटतं तिथं आपण शोध घेतो, परंतु हा शोध घ्यायची गरज नसते, कारण देव आणि देवासारखी माणसं आपल्या अवतीभोवती असतात। अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं की स्वतःच्या मनगटावर, स्वतःवर इतका प्रचंड विश्वास होता की आपण इतरांना या ठिकाणी काहीतरी देऊ शकतो, कारण देतो तो देव आणि घेतो तो त्याबद्दल बोलायची गरज नाही, कारण द्यायची पण दानत लागते आणि ज्याच्याकडे ही असते त्यालाच देवसुद्धा द्यायलेला असतो। अगदी स्वतःहून या ठिकाणी स्वतःचं विश्व निर्माण केलं, याला कृपा संतांची, देवाची आणि भावाची। अगदी मी बोलतोय आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट या गावचे भूमिपुत्र सन्माननीय प्राध्यापक विजय बारकू दानवे सर यांच्याबद्दल। सर, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। या मुलाखतीच्या अनुषंगाने मला खऱ्या अर्थानं तुमची आत्तापर्यंतची एक सक्सेस स्टोरी घ्यायची आहे की जी स्टोरी खरी आहे, कणखर आहे आणि अनेक संकटावर मात करून इथपर्यंत आलेला आहात। तर मला एक विचारावं असं वाटतं सर की देऊळगाव घाट की ज्या गावामध्ये म्हणजे काबाड कष्ट केले तुमच्या वडिलांनी
अत्यंत परिस्थिती अगदी हालाकीची होती. ते दिवस जर आठवले तर निश्चितपणे अंगावर आजही काटा येतो. तर सुरुवातीचं जे आयुष्य जे गेलं तुमचं शेतकरी कुटुंबातलं, म्हणजे वडील, आई, एकूणच प्राथमिक शिक्षण आणि त्या काळातला गाव आणि माहोल काय सांगा? नाही, तसं आमचं जे गाव आहे ते अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवरचं शेवटचं गाव आहे. आमच्या गावामध्ये प्राथमिक शिक्षणाची सोय त्या काळामध्ये सुद्धा दर्जेदार होती. म्हणजे आम्हाला शिक्षण देणारे जे शिक्षक होते ते अतिशय दूरदृष्टीचे होते. त्या काळामध्ये गर्जे सर, घुले सर, बोर्डे गुरुजी अशी नामवंत मंडळी आमच्या गावामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होती. आणि त्या काळामध्ये शिक्षकांचा एक वेगळा दरारा असायचा. आणि बालपण आमचं जे होतं की आमचे जेवढे विद्यार्थी होते त्या सर्वांचेच आईवडील हे मोलमजुरी करणारे किंवा शेतकरी कुटुंबातली सगळीच माणसं होती. आणि त्या माणसामध्ये एक शिक्षणाबद्दल प्रचंड आवड असायची, शिक्षक लोकांचा दरारा असायचा. आणि ते तन्मन धनाने सगळ्या गोष्टी हे करून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण कसं देता येईल असा एक त्यांचा प्रयत्न असायचा. आमचंही बालपण अगदी हलाखीच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे आमचे आईवडील दोघेही अल्पभूधारक शेतकरी होते. शेती हा जरी आमचा व्यवसाय असला तरी मोलमजुरी केल्याशिवाय आमच्या कुटुंबाची खऱ्या अर्थाने उपजीविका भागत नव्हती. त्यात आमच्या शिक्षणाचा खर्च, खेडेगाव जरी असलं आणि शिक्षणाचा खर्च मोजका जरी असला तरी दैनंदिन जीवनामध्ये जसं आपल्याला राहणीमानामध्ये म्हणा किंवा आपला आहार असेल किंवा आपली शालेय जीवनामधलं एकंदरीत जीवन असेल, हे जगायचं जर म्हटलं तर इतर मुलांप्रमाणे आपल्यालाही जगावं लागतं. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये आमचे वडील प्रचंड काबाड कष्ट करायचे. आणि तशा अवस्थेमध्ये या खेडेगावामध्येच आम्ही आमच्या जिल्हा परिषद शाळा देऊळगाव घाट या ठिकाणी 7वीपर्यंत शिक्षण घेतलं. पुढील शिक्षण आमच्याच गावामध्ये. सर, मोलमजुरी करणारे तुमचे आई वडील, आणि त्यांनी एक गोष्ट मात्र अगदी पूर्णपणे हेरली होती की की शिक्षणाचं मोल, आणि त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी होती. नक्की. तर आईने आणि वडिलांनी की आपल्या लेकरांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं आणि काही जरी झालं तर ते द्यायचं आहे, त्यासाठी यासाठी कष्ट करायचे. नाही, मुळात काय होतं की आईन वडील मोलमजुरी जरी करत होते तरी संध्याकाळच्या वेळेला मात्र ते नित्यनियमाने आमचा अभ्यास घ्यायचे. मग आम्ही वाचत असलेले पाठ असतील किंवा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही धडे वाचत असायचो तर त्याच्यावरती आई वडिलांचं बारकाईने लक्ष असायचं. आणि वेळोवेळी शिक्षकांच्या भेटी घेऊन की मुलांचा एकंदरीत अभ्यासामधली प्रगती कशी आहे, की मुलं रेग्युलर शाळेमध्ये येतात आहे का, यांचं वागणं कसं आहे, की विनाकारण टाईमपास म्हणून शाळा चालू आहे, ह्या गोष्टीवरती वडिलांचं बारकाईने लक्ष असायचं. त्या दरम्यानच्या काळात वडिलांची दडपशाही प्रचंड असायची. म्हणजे अगदी अभ्यासामध्ये कामचुकारपणा झाला किंवा नको ती वर्गामधली भांडणं झाली तर वडिलांचं लक्ष असायचं. आणि वडिला काटेकोरपणानं मुलं अभ्यासाकडे कसं लक्ष देतील या प्रमाणे त्यांचं तर आमच्यावरती. आपण दडपशाही असं म्हणण्यापेक्षा धाक म्हणूया. धाक आणि नक्कीच धाक. तो धाक कामाचा होता. नक्की नक्की. कारण ज्यातनं कल्याण होतं तो धाक असलाच पाहिजे. प्रचंड. आणि मला असं वाटतं की वडिलांनी या सगळ्या गोष्टी केल्या 100%. कारण आपला मुलगा चुकू नये, त्याचं चांगलं व्हावं हे प्रत्येक बापाला वाटतं, म्हणजे नक्कीच. तुमच्या वडिलांना हो वाटतं. हो नक्की. आत्ता या ठिकाणी या विश्वात ते नाही आहेत, पण तरीसुद्धा कुठंतरी आशीर्वाद, त्यांची पुण्याही आपल्या कामाला येते. 100%. आज या ठिकाणी या मुलाखतीच्या प्रसंगी कैलासवासी बाळकृती म्हणजे वडील यांना कशा प्रकारे आपण मिस करता असं सांगा. मुळात हे कॉलेज सुरू करताना जेव्हा जागेची गरज होती तेव्हा आमचे वडील, की ज्यांना आम्ही नाना म्हणायचो, तर त्यांच्या नावावरती 5 एकर जमीन नव्हती. आणि विद्यापीठाची एक अट अशी होती की संस्थेकडे मिनिमम 5 एकर जागा असावी. आणि मी सहज असा प्रयत्न केला की आता वडिलांना कसं म्हणायचं की बाबा आपण कॉलेज काढतोय तर आपल्या कॉलेजसाठी आपल्याला जागा पाहिजे, विद्यापीठाचा तो नियम आहे. तर मी प्रचंड मानसिक टेन्शनमध्ये होतो. आणि वडिलांना बोलायचं कसं हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता. पण नकळतपणानं मी माझ्या वडिलांना बोलण्याचा प्रयत्न केला. आणि वडील एका क्षणात म्हणाले, अरे मग त्याला काय एवढं अवघड गोष्ट आहे का ती, माझ्या नावावर किती जागा आहे त्याचा उतारा काढ आणि त्याचं मी तुला लगेच तुझ्या संस्थेला मी ही जागा देऊन टाकतो. म्हणजे वास्तविक पाहता त्या काळामध्ये ज्या माणसानं शिक्षणासाठी एवढी धडपड केली, एक अंगठेबहाद्दर तो शेतकरी आहे आणि कॉलेज काढतोय. मुळात एखादा आमदार खासदार कॉलेज काढतोय असं म्हटलं तर समाजामधला कोणताही घटक त्यावर विश्वास ठेवणं साहजिक आहे. पण आपल्यासारखा एखादा काबाड कष्ट करणाऱ्या अंगठेबहाद्दर शेतकऱ्याचा मुलगा कॉलेज काढतोय असं जेव्हा ही संकल्पना आपण समाजासमोर मांडू तेव्हा वडिलांचा विश्वास बसणं सुद्धा फार म्हणजे सुदैवाची गोष्ट म्हणावी लागेल. आणि तशी परिस्थिती वडिलांनी विश्वास ठेवला की मुलगा काहीतरी धडपड करतोय, ठीक आहे, त्याला नोकरी मिळाली नाही किंवा तो नोकरीसाठी त्यांनी वन भटकला आहे, पण आज तो काहीतरी करतोय ना, मग त्याच्या पाठीशी उभा राहणं आपलं कर्तव्य आहे. हा माझ्या वडिलांचा मोठेपणा
खरोखरच त्या काळातलाच नव्हे तर आज मी त्यांना जे मिस करतो की मी आज एवढं मोठं ईश्व इथं उभा करतोय, आज त्याला यश पण प्राप्त झालं आहे, पण आज माझे वडील नाही आहेत. मग ते जर असते तर किमान त्यांना समाधान एवढं होतं की मी या मुलाला जी जागा दिली, जी जमीन माझ्या नावावरची वडिलांना दिली, तर त्याचं आज सार्थक झालं असं त्यांचं नक्कीच त्यांना समाधान या ठिकाणी वाटलं असतं. असं म्हणतात की ह्याची दानं देगा देवा तुझा विसर न व्हावा. अण्णाही अण्णाही आणि तुमचं दानवे आहे आणि विसर न होणे म्हणजे देवाचा, चांगल्या लोकांचा आणि वडिलांचा खास करून, नक्की, की नक्की. ज्यांनी आपल्याला सपोर्ट केला आपल्या पडक्या काळामध्ये. 100% सर 7वीपर्यंत शिक्षण गावातच झालं गावातच आणि त्यानंतरची जी काही प्रक्रिया होती शिक्षणाची पुढची ती कुठं झाली? नाही, आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या बालपणी म्हणजे मी 7वीला असताना तत्कालीन आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांनी आमच्या गावामध्ये माध्यमिक शाळा सुरू केली होती, ज्ञानेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय. आणि त्या शाळेमध्येच आमचं पुढचं माध्यमिक शिक्षण झालं, माझं आणि माझ्या बंधूंचं पण तिथं शिक्षण झालं. आणि यवना आम्हाला आमच्या पट्ट्यामध्ये म्हणजे ती शाळा सोडून दुसरीकडे कुठे पर्याय नव्हता. शाळा दर्जेदार होती आणि त्यावेळेस शिकवणारे सगळे शिक्षक वर्ग अतिशय चांगला होता आणि त्यांनी खूप आम्हाला सहकार्य करून मुलाची मदत करून आमच्या पाठीवर वेळोवेळी हात ठेवून प्रेरणा देऊन आम्हाला तिथं शिक्षण दिलं. माध्यमिक शिक्षण आम्ही ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये पूर्ण केलं. या ठिकाणी जवळपास 10वीपर्यंत तुमचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर जे काही मार्गदर्शन आहे किंवा आपलं कॉलेज करायचं आपल्याला किंवा पुढं प्राध्यापक व्हायचे किंवा डॉक्टर व्हायचे, तर पुढील वाटचाल जी होती ती खडतर होती का सोपी होती? नाही, प्रचंड खडतर होती. कारण माझे बंधू आदरणीय हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज दानवे यांनी 10वीनंतर D.Ed केलं आणि D.Ed झाल्यानंतर त्यांना अल्पावधीमध्ये नोकरीची संधी मिळाली. ते शिक्षक झाले. कमी काळामध्ये कमी वयामध्ये नोकरीची संधी मिळाली आणि कमी वयात येणारा पगार, त्यांना मिळणारा मान सन्मान, ह्या गोष्टी मी जवळून पाहत होतो आणि मला असं वाटायचं की आपण एक दिवस शिक्षक झालं पाहिजे. आणि दुर्दैव असं की आमच्या वेळेला 12वीनंतर D.Ed झालं आणि मी 12वी करण्यासाठी नगरला गेलो. नगरला त्या ठिकाणी चांगली मेहनत घेतली, क्लासेस लावले, बंधूंना वेळोवेळी मला पैशाचा पाठपुरावाही केला, वडिलांनाही हातभार मोठा दिला बंधूंनी. पण पुढे मला म्हणावं असं मेरिट मिळू शकलं नाही आणि अगदी कमी अंतरानं माझा D.Edचा नंबर म्हणजे लागला नाही. म्हणजे जे गुरुजी व्हायचं होतं स्वप्न ते भंगलं खूप. भंगलं पूर्णपणे भंगलं. मला शिक्षक होता आलं नाही आणि शिक्षक झालो नाही याची माझ्या मनामध्ये प्रचंड खंत निर्माण झाली. मी काही काळ नैराश्यामध्ये गेलो. त्या काळामध्ये मी आजारी सुद्धा पडलो. म्हणजे 12वीला जेव्हा होतं तुम्ही डोक्यात अगदी पूर्णपणे अगदी पॅक केलं होतं की आपल्याला D.Edला जायचं, 100% शिक्षक व्हायचं आणि त्यासाठी D.Ed करायचं हीच माझी धारणा आणि होती. यासाठी तुमचे बंधू आदर्श होते. 100% कारण शिक्षक झाल्यानंतर पगार आहे आणि मान सन्मान पण आहे आणि चांगला पेशा आहे चांगला आहे. आणि म्हणून तुम्हाला तिकडं जास्त ओढा असेल नाही का? शिक्षकी पेशाकडेच. म्हणजे काही कारणामुळे किंवा नियतीला मान्य नसेल किंवा आणखी काही असेल किंवा मेरिट हाय झाला असेल आणि D.Edला जाता आलं नाही, नैराश्य होतं, डिप्रेशन होतं, मग त्याच्यानंतर मग पुन्हा काय निर्णय घेतला? मग 12वीनंतर माझा D.Edला नंबर लागला नाही. मी 2 वर्ष प्रयत्न केला, सलग नाही लागला नंबर. मग मला बंधूंनी असं सांगितलं की D.Ed करून शिक्षकच व्हावं असं काही नाही. भारतीय प्रशासनामध्ये किंवा महाराष्ट्र शासनामध्ये अशा अनेक पदं आहेत की जी मोठमोठी पदं आहेत ज्यांना मान सन्मान मिळू शकतो. ती पदं घ्यायची असतील तर पदवी केल्याशिवाय पर्याय नाही. पदवीचं चांगलं शिक्षण घे, तो नाही शिक्षक झाला तर भविष्यात प्राध्यापक होऊ शकतो. अशा प्रकारची प्रेरणा त्यांनी दिली आणि मग मी माझं पदवीचं आणि पुढचं पदव्युत्तर शिक्षण हे अहमदनगर शहरामध्ये घेतलं. अहमदनगर महाविद्यालयामध्ये मी पुढचं शिक्षण घेतलं. नंतर माझं MA झाल्याच्या नंतर मात्र की मला नोकरीची संधी चालून आली. मी आष्टीच्या BD हंबर्डे महाविद्यालयामध्ये तासिका तत्वावरती मराठीचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो. D.Edला नंबर लागला नाही, डिप्रेशन होतं, बंधू वारकरी आणि शिक्षक म्हणजे आणि महाराजसुद्धा नाही का, त्यांचं मोलाचं मार्गदर्शन भेटलं आणि त्या तणावातनं बाहेर येता आलं. मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण अडचणीत असतो त्या वेळेला कोणीतरी येतं आणि मग तो कधी देव असतो कधी देव माणूस असतो नाही का. आणि तुमच्या नशिबाने तुमचे बंधू आले आणि त्यातनं बाहेर पडलात तुम्ही. एक विचार असं वाटतं की पहिल्यापासूनच घरामध्ये जी श्रीमंती राहिली ती आध्यात्मिक होती, खरं तर माणुसकी होती, ती वडिलांकडे होती आणि बंधूकडे पण आहे. याचा बेनिफिट काय झाला नेमका म्हणजे जगण्यासाठी? नाही, वारकरी संप्रदाय मुळात तुम्हाला सकारात्मकतेकडे घेऊन जातो. म्हणजे वारकरी संप्रदायाची विचारधाराच एवढी श्रेष्ठ आहे की जगाच्या पाठीवर आणि पृथ्वी तलावरती माणसाला सधन जगायचं असेल, श्रीमंत होऊन जगायचं असेल तर वारकरी संप्रदायाची विचारधारा 100% माणसाने जोपासली पाहिजे आणि त्या विचारावरच आपली वाटचाल सुरू केली पाहिजे. मला तरी असं वाटतं की माझ्या कुटुंबाशी जसे महाराज, तर मला असं वाटतं की नोकरीला लागल्याच्या नंतर काही काळानंतर ते महाराज झाले, पण त्याही पूर्वी आमचे वडील वारकरी संप्रदायाचे पाईक होते. म्हणजे वृद्धेश्वर निवासी ब्रह्मविभूत वैकुंठवासी रघुनाथ महाराज उंबरेकर
यांच्या पदस्पर्शानं पुणीच झालेलं तसं हे गाव, आमची माती, आणि त्यांची सेवा करण्याचा योग आमच्या आईवडिलांना अगदी फार पूर्वीपासून मिळाला होता. आणि त्या घराण्याशी आमच्या घराण्याचे ऋणानुबंध होते. शिवाय माझे वडील हे जुन्या काळातील एक वारकरी संप्रदायातील एक चांगल्या प्रकारचे एक भजनी होते, म्हणजे भजन म्हणायचे ते. मग त्याच काळामध्ये जेव्हा मला नोकरीसाठी प्रयत्न झाले आष्टी या ठिकाणी, तर बंधूसोबतच हरिभक्तीपरायण गोवर्धन महाराज ठोंबरे असतील की हे यांचं आमच्या घराण्याशी अतिशय ऋणानुबंध होते. त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. म्हणजे हे वारकरी संप्रदायातले लोकच आमच्या संपर्कात असल्यामुळं खऱ्या अर्थानं आम्हाला ही गोष्ट पेलता आली. आणि म्हणजे बालपणापासून भजन कीर्तन या सगळ्या गोष्टींची सवय आणि ते त्याचे जे वातावरण लागतं ते तुमच्याकडे होतं खरं तर, नाही का? मला एक विचार असं वाटतं की की शिक्षकच व्हायचं, अगदी मला असं वाटतं की तुमच्या ते नशिबात असेल ते, कारण D.Ed चुकलं आणि परत पुढं सिनियर कॉलेजसाठी तुम्ही अप्लाय केलं आणि तिथं तुमचं सिलेक्शन पण झालं. काय सांगाल की एक ॲज अ सिनियर लेक्चर म्हणून किती वर्ष आपण काम केलं आणि तो अनुभव काय? नाही, मला आष्टीच्या महाविद्यालयामध्ये जेव्हा मी प्राध्यापक म्हणून सुरुवातीला रुजू झालो, तर मी कॉलेज करत असताना माझं एक असं स्वप्न होतं की मला शिक्षक होता आलं नाही, पण माझ्या नावापुढे प्राध्यापक शब्द लागला की मला खूप म्हणजे असं माझा ऊर भरून येईल, अशा प्रकारचं ते एक माझं स्वप्न होतं. आणि जेव्हा मी आष्टी कॉलेजला रुजू झालो तेव्हा मी पहिलं माझ्या नावासमोर प्राध्यापक हा शब्द लिहायला सुरुवात केली. आणि त्या प्राध्यापक शब्दानं मला इतका मोठेपणा दिला, इतका म्हणजे माझा नेहमीच ऊर भरून यायचं की मी आता प्राध्यापक झालो. मला शिक्षक होता नाही आलं. सन्मान हा डबल भेटला 100%. कारण नावास पुढे प्रा होता आणि शेवटी सर होता, प्राध्यापक विजय दानवे सर. हो हो हो. मला असं वाटतं की हा डबल सन्मान भेटला डबल आणि सन्मान. नशिबान होता. तर किती वर्ष आपण तिथं काम केलं आणि तिथला अनुभव काय नेमका? नक्कीच चांगला अनुभव होता तिथे. कॉलेज अतिशय जुनं म्हणण्यापेक्षा अनुदानित महाविद्यालय होतं. तिथली लोक जाणती होती, संस्थाचालक अतिशय चांगले होते. किशोरनाना हंबर्डे जे आज विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांचं मला खूप मोठं असं सहकार्य होतं. त्याहीपेक्षा तिथं नोकरीसाठी मला सुरेशांना दशांनी खूप मोठं सहकार्य केलं. अण्णांच्या शब्दावरच खऱ्या अर्थाने मला तिथं संस्थेनंही माझी निवड केली होती. गोवर्धन महाराज ठोंबरे यांचं माझ्यासाठी खूप वेळा तिथं येणं जाणं व्हायचं की संस्थेकडे, की हा एक आमच्या गावातला चांगला मुलगा आहे, याला कुठंतरी स्थिर केलं पाहिजे, चांगल्या मार्गाला याला हे केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, म्हणून त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. आमचे बंधू असतील, गोवर्धन ठोंबरे असतील किंवा स्वतः सुरेशांना धस असतील, यांनी सगळ्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. पण नोकरीच्या काळामध्ये मात्र माझं तिथं फारसं मन रमलं नाही. त्याचं कारण असं होतं की काळाच्या ओघामध्ये उच्च शिक्षणामध्ये मोठे फेरबदल झाले. की वरिष्ठ महाविद्यालयामध्ये नोकरी करायची म्हटलं, प्राध्यापक पदावर कायमस्वरूपी नोकरीत सेवेत हे व्हायचं म्हटलं, त्याला नेट सेटच्या अटी होत्या. PET होणं बंधनकारक होतं, नेट सेट होणं बंधनकारक होतं. ह्या गोष्टी मला सोप्या वाटत असल्या तरी नकळतपणानं मी त्या काळामध्ये सुरेशांनांच्या संपर्कात आल्यामुळं मी राजकारणाकडे वळलो गेलो होतो. आणि राजकारणाच्या प्रवाहात आल्यामुळं माझा अभ्यासाकडं म्हणजे जाणीवपूर्वक म्हणता येणार नाही, पण राजकारणात एकदा माणूस सक्रिय झाला की माणसाच्या गोतावळ्यात तो तयार होतो. आणि गोतावळा मग तुम्हाला फारसा वेळ अभ्यासापासून लक्ष डायव्हर्ट झालं की परत तिकडे जात नाही खरं. जात नाही. म्हणजे मला म्हणा असं अभ्यासावर लक्ष केंद्रित न करता आल्यामुळं मला वेळेत नेट सेटसारखी पात्रता करता आली नाही किंवा PhD करता आली नाही. दरम्यानच्या काळामध्ये माझ्यासोबत माझ्या पत्नीनं मात्र नेट सेटही केलं आणि PhD सुद्धा ती. ॲक्च्युली दानवे सर तुमच्याकडे ते टॅलेंट होतं आणि आहे सुद्धा, फक्त त्या काळामध्ये जी मेहनत घ्यायला पाहिजे ती मेहनत घेतली नाही आणि थोडं राजकारणामध्ये तुम्ही सक्रिय झालात. बरोबर. एक वेळ असा आला की कॉलेज नको किंवा नोकरी नको आता आणि आता परत आपल्या गावाकडे जायचं. मला असं वाटतं की गावाकडून माणूस जर शहराकडे गेला त्याचा सन्मान होतो, पण जर शहराकडला माणूस जर गावाकडे आला तर चर्चा सुरू होते की नेमकं काय झालं आहे. ज्यावेळेला तुम्ही म्हणजे तुमच्या मॅडम अगदी सेट नेट पास, तुम्ही स्वतः उच्च शिक्षित आणि मग गावाकडे येण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला वडिलांची नेमकी रिॲक्शन काय होती नाही मुळात, आणि हा निर्णय का घ्यावा असा वाटतं? नाही, आष्टीला असताना मला तर माझी पत्नी ही मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये नेटसेट क्वालिफाईड असल्यामुळं तिची निवड झाली होती. बलबीम महाविद्यालयामध्ये ती CBAमध्ये रुजू झाली होती. फुल टाईम पोस्ट जरी नव्हती तरी पण ती CSBवरती असल्यामुळे भविष्यामध्ये तेव्हा तिथे संधी होती. परंतु दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या आष्टीच्या महाविद्यालयामध्ये मराठी विषयाची एक जागा रिक्त झाली. त्या ठिकाणी मुलाखतीसाठी त्यांनी आम्हाला पाचारण केलं आणि दरम्यानच्या काळामध्ये आमचं राजकीय अडचणी म्हणा किंवा धोंडे साहेबांचा झालेला बुद्धिभेद म्हणा किंवा आमचं नशीब म्हणा किंवा आमचं प्रारब्ध म्हणा, माझ्या जे काय असेल ते असेल. पत्नीची त्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये निवड झाली नाही
मला तरी असं आठवतं की या तालुक्यामधली नेट सेट उत्तीर्ण झालेली ती पहिलीच स्त्री होती. राजकारणामध्ये कदाचित मी सुरेश धस यांचा चाहता असेल म्हणून ते धोंडे साहेबांना कदाचित आवडलं नसेल, परंतु तालुक्यातला एक सन्मान म्हणून, एका स्त्रीचा सन्मान म्हणून धोंडे साहेब आमचा निश्चितपणे विचार करतील अशा प्रकारची एक भावना आमच्या मनामध्ये होती. पण धोंडे साहेबांचा कदाचित गैरसमज असावा किंवा साहेबांना ते नको असावं म्हणून साहेबांनी आम्हाला डावललं. ते मला साहेबांनी डावललं याचं वाईट नाही वाटलं, परंतु तालुक्यामधली एक स्त्री नेटसेट पास होते, तिचा कुठंतरी विचार व्हायला पाहिजे होता किंवा आदर व्हायला पाहिजे होता. हे झालं नाही म्हणून माझा स्वाभिमान दुखावला गेला आणि मी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी त्या नियुक्ती आदेशाच्या विरोधामध्ये मी याचिका दाखल केली आणि तब्बल 13-14 महिने ती याचिका हायकोर्टामध्ये चालू होती. न्यायालयाचा निकाल लागला. आदरणीय धोंडे साहेबांच्या संस्थेमध्ये ज्यांची कोणाची नियुक्ती झाली होती ती नियुक्ती कोर्टानं रद्द केली. फेरनियुक्ती करण्याचे आदेश कोर्टानं दिले. दरम्यानच्या काळामध्ये धोंडे साहेबाच्या संस्थेनं सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केली. त्याच्या विरोधामध्ये मी सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल केलं आणि सुप्रीम कोर्टाच्या ज्या तारखा असतात त्या फार काही लवकर तारखा होत नाहीत. तारीख पे तारीख होत राहते आणि माझ्या 2-3 तारखा झाल्या, त्याच्यामध्ये माझे 2 वर्ष निघून गेले. दरम्यानच्या काळामध्ये पत्नी MSP मंडळामध्येच होत्या, त्यांची PhD चालू होती आणि माझा मुलगा आजारी पडला. आणि मग तो आजारी का पडला, कसा पडला याच्यामध्ये आमच्या काही गोष्टी लक्षात येणार आणि म्हणून मुलाच्या ट्रीटमेंटसाठी मी मुंबईला जाणं येणं सुरू केलं आणि बऱ्याच वेळेला माझं जाणं येणं तिकडे सुरू असल्याच्या काळामध्ये दरम्यानच्या काळात माझ्या पत्नीच्या नोकरीवरती सुद्धा गदा आली आणि त्यामध्ये धोंडे साहेबाकडे 100% नोकरीचं काम होणार आहे या आशेवरती आम्ही MSP मंडळाकडे पण दुर्लक्ष केलं. त्यामुळे तिकडची नोकरी गेली. धोंडे साहेबांनी इकडे डावललं त्यामुळे इकडची नोकरी गेली. एक वेळ अशी आली की तेलही गेलं होतं आणि तुपही गेलं होतं. फक्त दुपाटणं शिल्लक होतं. आणि मग अशा अवस्थेमध्ये मीही नोकरी सोडलेली, पत्नीलाही दोन्ही ठिकाणी दगा झालेला आणि मग आम्ही दोघांनी मिळून गावाकडे येण्याचा निर्णय घेतला आणि शहरामध्ये राहून करणार काय, त्यापेक्षा आपण गावाकडे जाऊन आपल्या शेतामध्ये राहून आपण काहीतरी निर्णय घेऊ अशा उद्देशानं आम्ही गावी आलो. गावी आल्याच्या नंतर जेव्हा साहजिक आहे की समाजाला वाटणं की बायको नेटसेट झालेली आहे, हा पण एवढा शिकलेला आहे, हा पण प्राध्यापक म्हणून नोकरीमध्ये होता, पत्नीही प्राध्यापिका म्हणून नोकरीमध्ये, हे गावी आले. मग यांना संस्थेने काढून टाकलं की काय, यांनी काही चुकीची कामं केली की काय, किंवा यांना जाणीवपूर्वक का काढला असावं याच्याबद्दलचं संशोधन समाजामध्ये असणं साहजिक होतं. लोकांच्या तोंडाला आपला हात लावता येत नाही. त्यामुळे समाज काय बोलेल याकडे दुर्लक्ष करून आम्ही परत माझ्या मिसेसनं PhDच्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित केलं. तिने तिच्या संशोधनावरती लक्ष केंद्रित केलं. मुलाची ट्रीटमेंट योग्यरित्या चालू होती आणि मी गावाकडे येऊन काही अंश राजकारण चालू असतानाच माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आता लोकांच्या दारात नोकऱ्या मागायला जाण्यापेक्षा आपण आपल्या शेतामध्ये स्वतःची डेव्हलपमेंट करायची किंवा आपण आपलं अस्तित्व आपल्या पायावर उभं राहून करायची आणि इथून पुढच्या काळामध्ये लोकांच्या दारात जाऊन नोकरी किंवा भीक मागण्यापेक्षा आपण असं एक ईश्वर निर्माण करायचं की किमान 10 लोकांना आपण या ठिकाणी पोट भरण्याची जागा निर्माण करू शकतो. अशा प्रकारच्या उद्देशाने आम्ही 2007ला ही संस्था रजिस्ट्रेशन केली. मी स्वतः बीडला जाऊन महिला स्वतः तुम्ही उच्च शिक्षित, तुमच्या सौभाग्यवती, त्याही PhD, सेट नेट आणि सगळं जवळ असताना सुद्धा नोकरी भेटली नाही. जी भेटली तिथेही अडचणी आल्या आणि मग गावाकडे आलात. अनेक अडचणी होत्या, लोकांची चर्चा सुरू होती नाही का, कारण संकट एकटं येत नाही, त्याची मालिका सुरू होते आणि ही मालिका सुरू होती आणि मग त्याच्यामध्ये जे सगळ्यात एक गोष्ट असते की हिंमत धरणे, की आपण करू शकतो. तर हा आत्मविश्वास तुमच्याकडे होता. संस्था उभी करताना नेमकी कन्सेप्ट काय होती, म्हणजे आपल्या इथे यश मिळेल का, कारण माळरानावर उभा करणं एवढं सोपं नाही का, आणि दूर कुठंतरी खेड्यामध्ये की जिथं की कुठल्या प्रकारच्या फॅसिलिटीज नाहीत अशा ठिकाणी ते उभा करणं एक चॅलेंज असतं. तर हे चॅलेंज आपण जे स्वीकारलं ती आम्हाला स्टोरी आता ऐकायची. नाही, मुळात चॅलेंज तसं सर कठीण होतं. मुळात हे आमचं गाव डोंगरी दुर्गम भागात आहे. इथे दळणवळणाची साधनं फार कमी होती, आजही आहेत. आज जशी रस्ते आहेत तशी त्या काळात रस्त्याची अवस्था पण अतिशय बिकट होती. मुळात माध्यमिक शाळा या ठिकाणी धोंडे साहेबांची होती. त्यांनी कला शाखेचं उच्च माध्यमिकही इथं सुरू केलं होतं. पण वरिष्ठ महाविद्यालय या भागात असणं यासाठी गरजेचं होतं की शहरामध्ये अनेक कॉलेज असतात. मोठमोठ्या शहरामध्ये 3-3, 4-4, 5-5, 6-6 कॉलेज आहेत. आमदार खासदारांनी जागोजागी संस्था उभ्या केलेल्या आहेत. पण ग्रामीण भागातला युवक ज्या वेळेला पदवी घ्यायचा विचार करतो, त्यातही मुली, तर त्या पालकांना प्रचंड मोठी अडचण असते की या ठिकाणाहून इकडे 60 किलोमीटर आष्टी आहे, कडा आहे, धानोरा आहे, इकडे उत्तर दिशेला खाली पाथर्डी शहर आहे, इकडे अहमदनगर शहर आहे.
या ठिकाणी जर मुलांना जायचं म्हटलं तर तिथला जो शैक्षणिक फीसचा बोजा होता तो पालकांना परवडण्यासारखा नव्हता. जाणं येणं शक्य नव्हतं, राहणं शक्य नव्हतं. अनेक गोष्टी होत्या याच्यामध्ये की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणी येतात. आपलं गावच निवडण्याचं कारण असं होतं की या गावामध्ये शैक्षणिक चळवळ ज्यांनी कोणी निर्माण केली त्यांना असं काही डोक्यावर घेतलं गेलं होतं की त्यांनी आपल्यासाठी स्वर्ग निर्माण केला, शैक्षणिक स्वर्ग निर्माण केला. ते खरंही होतं, त्याच्यात काय वावगं मांडण्याचं काही कारण नाही आहे. पण मी एक विचार केला की आमदार खासदारच आमदार होऊ शकतो, आमदार खासदारच संस्था उभी करू शकतो, आपणच त्यांच्याकडे शिक्षण घेऊ शकतो किंवा नोकरीसाठी दारात उभे राहू शकतो, हे किती दिवस चालणार? मग आपण हे एकदा दाखवून देऊ ना की सामान्य घटकातला माणूससुद्धा किंवा एखाद्या शेतकरी कुटुंबातला माणूससुद्धा हे करू शकतो, पण त्याच्यात हिंमत असेल तर. तो हरला, तो खचला, समाज त्याला रडायला लावतो, त्याला खचायला लावतो, भाग पाडतो. पण समाजाकडे दुर्लक्ष करून आपण पॉझिटिव्ह विचार घेऊन जर आपण आपली वाट चालत राहिलो तर 100% यश भेटतं. आणि हे माझं उदाहरण आहे की मी या गावामध्ये, या डोंगरी दुर्गम भागामध्ये की ज्या जागेवर आज हे कॉलेज आहे, इथं मला तरी असं वाटतं की एक 4-5 वर्षापूर्वी साधं एक झाडसुद्धा नव्हतं. 2007ला जेव्हा सुरुवात केली, मान्यता भेटली, ती मान्यता मिळताना सुद्धा फार मोठा संघर्ष झाला. तुम्ही मला सांगितलं ते ज्यावेळेला मान्यता भेटली सगळं होतं, कारण पण स्ट्रक्चर उभा करणं यासाठी अर्थकारण लागतं नाही का. कारण कॉलेजची मान्यता येणं हा एक संघर्ष आहे आणि कॉलेज उभा करणं हा दुसरा संघर्ष आहे आणि उभा केल्यानंतर संख्या आणणं तिसरा संघर्ष आहे आणि संख्या आल्यानंतर दर्जेदार चांगल्या प्रकारची प्राध्यापक मंडळी इथं आणणं, अनेक गोष्टी होत्या, अनेक प्रश्न होते, अनेक संकटं होते. एकाच वेळी एकच माणूस, वन मॅन शो, वन मॅन आर्मी लढत होता. कशा प्रकारे चौफेर ही लढाई केली आणि प्रत्येक लढाई जिंकून दाखवली. मुळात कसं झालं की महाभारत बघताना आपल्याला अभिमन्यू आठवतो की चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू एवढा शूर असून सुद्धा तो हतबल झाला, चक्रव्यूहात अडकलेला होता. काही अंशी मला त्यावेळेला तसं वाटलं, पण मी तो चक्रव्यूह पूर्णपणानं भेदून काढेल याची मला शाश्वती होती. कारण माझ्या पाठीशी जे उभी माणसं होती ती आर्थिकदृष्ट्या श्रीमंत नसली तरी मला प्रेरणा देणारे त्यांच्याकडे मन फार मोठं होतं. चक्रव्यूह होता, परंतु उभारलेला अभिमन्यू नव्हता, तो अर्जुन होता. कारण त्याला माहीत होतं कसं भेदायचे. 100%. कारण एकीकडे या कॉलेजचा प्रस्ताव ज्या वेळेला मी दाखल केला विद्यापीठाकडे, त्यावेळेला मला स्पर्धा होती प्रचंड की ज्या धोंडे साहेबांचा मी वारंवार उल्लेख केला की ज्यांच्या शाळेमध्ये मी शिकलो, माझ्या पत्नीला ज्यांनी नोकरीमध्ये नाकारलं, त्याच धोंडे साहेबांच्या संस्थेनं याच ठिकाणासाठी वरिष्ठ महाविद्यालयाचा प्रस्ताव दाखल केला होता विद्यापीठाकडे. आणि माझ्या संस्थेचा प्रस्ताव मी आदरणीय सुरेश अण्णा धस यांच्या कानावर घालून मी दाखल केलेला होता. विद्यापीठ स्तरावरती ज्या वेळेला छाननी सुरू होती त्यावेळेला ज्या समित्या नियुक्त झाल्या विद्यापीठाकडून, त्या समित्यामध्ये धोंडे साहेबांच्याच कॉलेजवरती 2 सन्माननीय प्राचार्य त्या समितीवरती नियुक्त झालेले होते. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये मी आजारी पण होतो आणि आर्थिकदृष्ट्या मी अतिशय म्हणजे हतबल झालेलो होतो की माझ्याकडे आर्थिक दृष्ट्या कुठल्या प्रकारचा हीच नव्हता. कारण बंधू मला मदत करत होते, पण ते तरी किती मदत करणार. शेवटी शिक्षकाची नोकरीसुद्धा आपल्याला माहीत आहे की शिक्षक व्यक्ती एक कुटुंब चालवण्यापलीकडे फार समाज उभा करू नाही शकत, ही त्यांची हे असते. किंवा त्यांना दोष देण्यात अर्थ नव्हता, त्यांना करता आली तेवढी मदत त्यांनी भरपूर केली. पण त्या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या मी अतिशय अडचणीत असताना सुद्धा मी हे प्रपोजल भरण्याचं काम केलं होतं. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा मी उभ्या करण्याचा प्रयत्न केला होता. आणि धोंडे साहेबांची शाळा इथे असल्यामुळे साहजिक होतं की त्यांना त्यांचा आधार वाटणं, त्यांना तो आधारही मिळाला. त्यांच्याकडे इमारत होती, जागा होती, सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या. मला त्या सगळ्या उभ्या कराव्या लागल्या. आणि आपल्याकडे काहीच नव्हतं, हो, फक्त हिंमत होती. समिती नियुक्त झाल्याच्या नंतर मी विद्यापीठाला असं कळवलं की सदर समितीवरती प्रतिस्पर्धी संस्थेचेच प्राचार्य तपासणीमध्ये असल्यामुळे मला योग्य तो न्याय मिळणार नाही, अशा प्रकारचं पत्र मी विद्यापीठाला दिलं. तशी मागणी केली आणि विद्यापीठाने ती माझी म्हणणं मान्य केलं आणि मला फेर समिती दिली गेली. फेर समितीनं दोन्ही संस्थांची तपासणी केली. त्या तपासणीमध्ये मला तरी असं वाटतं की मला गुणांकन हे चांगल्या दर्जाचं मिळालं होतं. म्हणजे येवना प्रतिस्पर्धी संस्थेपेक्षा मला मिळालेलं गुणांकन हे चांगलंच होतं. विद्यापीठ स्तरावरून माझी चांगल्या दर्जानं शिफारस झाली, कारण डोंगरी दुर्गम भागातली संस्था आहे म्हणून माझी शिफारसही चांगली झाली. शिफारस झाल्याच्या नंतर शासन स्तरावरती तब्बल 18 महिने महाविद्यालयाला मान्यता मिळू शकली नाही. त्याचं कारण असं होतं की गव्हर्नमेंट स्तरावरती एक निर्णय झाला. सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी असा निर्णय घेतला की या शैक्षणिक वर्षामध्ये एकही महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये द्यायचं नाही. ज्यावेळेला आम्ही प्रधान सचिव साहेबांना भेटलो की साहेब, आम्ही फार मेहनत घेऊन प्रस्ताव केलेले आहेत, आमच्या महाविद्यालयाला मान्यता दिली गेली पाहिजे, तेव्हा त्यांनी सांगितलं की मंत्रिमंडळाचा निर्णय आहे की या शैक्षणिक वर्षामध्ये एक सुद्धा कॉलेज द्यायचं नाही.
असं झाल्यानंतर आमच्या पायाखालची वाळू सरकली की परत पहिल्यापासून जर ह्या गोष्टी करायचं जर म्हटलं तर आपल्याला त्या शक्य नाहीत. मग मी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. मी त्या ठिकाणी माझं म्हणणं हायकोर्टामध्ये मांडलं. हायकोर्टाने ते मान्य केलं. 3-4 तारखामध्येच माझ्या बाजूनं निकाल झाला. मला असं वाटतं की आदरणीय भूषण गवई साहेब त्यावेळेला जज होते. आमच्या वकिलांनी चांगल्या प्रकारे ती बाजू मांडली आणि आदरणीय न्यायालयानं सन्माननीय न्यायालयानं सरकारला आदेश दिले की 2 महिन्यामध्ये या संस्थेच्या प्रस्तावावरती विचार व्हावा आणि त्यांना प्राधान्यानं या ठिकाणी परवानगी देण्यात यावी. हा निकाल झाल्याच्या नंतर जेव्हा ही ऑर्डर मी शासन दरबारी दाखल केली, दाखल केल्यानंतर गव्हर्नमेंटनं असं उत्तर दिलं की या संस्थेकडे अशा त्रुटी लक्षात आल्यामुळे सदर प्रस्तावाची मान्यताही नाकारण्यात आलेली आहे. हे पत्र आमच्या हातामध्ये मिळालं. म्हणजे एवढा संघर्ष करूनही काही उपयोग झाला नाही. दुसऱ्यांदा परत गव्हर्नमेंटनं महाविद्यालय नाकारलं. मग परत मी कोर्टाकडे गेलो. परत उच्च न्यायालयामध्ये बाजू मांडली की गव्हर्नमेंटनं दाखवलेल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या मी ऑलरेडी पूर्ण केलेल्या आहेत. त्याची सगळी डॉक्युमेंटरी माझ्याकडे आहे. मी ती परत एकदा कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. कोर्टानं परत एकदा गव्हर्नमेंटला आदेश केला की बाबा ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. 2 आठवड्यामध्ये सदर संस्थेच्या महाविद्यालयाला मान्यता देण्यात यावी. हा निकाल झाल्याच्या नंतर मला तरी असं वाटतं की त्यावेळेला 2014चं इलेक्शन अगदी तोंडावर आलेलं होतं लोकसभेचं. आणि आदरणीय आमदार सुरेशअण्णा धस हे त्यावेळेला राज्यमंत्री होते आणि बीड लोकसभा मतदारसंघामधून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली होती. माझ्या मनामध्ये एक धकधक अशी होती की आता न्यायालयानं तर निकाल दिला, 2 दिवसावर आचारसंहिता आलेली आहे. जर आचारसंहिता जाहीर झाली तर आपलं महाविद्यालयाची मान्यता अडकून पडेल. मी एवढा वेगानं मुंबईला गेलो की मला चांगल्या प्रकारे आठवतं आहे. मी CST रेल्वे स्थानकावरती उतरल्याच्या नंतर मला टॅक्सी कधी मिळेल याचा विचार न करता CSTपासून मंत्रालयापर्यंतचा प्रवास अगदी काही मिनिटामध्ये मी पूर्ण केला होता. मध्ये अगदी धावत पळत जाऊन संध्याकाळच्या 6च्या दरम्यान राज्यमंत्री सुरेशअण्णा धस यांच्या बंगल्याच्या बाहेर जेव्हा मी ट्रॅफिक लाईनवरती उभा होतो त्यावेळेला अण्णा त्यांच्या बंगल्यामधून त्यांच्या गाडीमध्ये बसायला चाललेलं मी पाहिलं. आणि रस्त्यावरून प्रचंड ट्रॉफिक होती. तर मला असं वाटलं की आता ही ट्रॉफिक कधी संपेल आणि कधी जाऊन मी सुरेशअण्णा धस यांचा हात धरेल असं माझ्या मनामध्ये तगमग चालू होती. आणि त्या दरम्यानच्या काळात ती ट्रॉफिक संपल्याबरोबर मी धावत गेलो आणि सुरेशअण्णांना सांगितलं की अण्णा मी न्यायालयातून निकाल आणलेला आहे. सदर निकालाच्या अनुषंगानं आपण गव्हर्नमेंटला सांगावं आणि ही महाविद्यालय मंजुरीसाठी मला मदत करावी. आचारसंहिता तोंडावर आलेली आहे. अण्णांनी कुठला वेळ न दवडता त्यांचे जे बजाज साहेब म्हणून त्यावेळेला त्यांचे खाजगी सचिव होते त्यांना सचिव साहेबांना सांगितलं की तुम्ही तातडीनं यांना मदत करा आणि हे न्यायालयाच्या निकालाप्रमाणे यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा. आणि मग अण्णांनी हे काम सोपून दिल्याच्या नंतर बजाज साहेबांनी आदरणीय तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे साहेब होते. राजेश टोपे साहेबांना स्वतः बजाज साहेब भेटले आणि त्यांनी अशा प्रकारे महाविद्यालय हे कोर्टातून आलेलं आहे, कोर्टाचा निकाल झालेला आहे आणि यांना परवानगी द्यावा लागेल अशा प्रकारची बाजू मांडल्यानंतर टोपे साहेबांनी वेळ दवडला नाही. अगदी एक आठवडाभरामध्येच त्या फाईलवरती सही करून तो आमचा प्रस्ताव मंजूर केला. आणि जेव्हा तो सचिव पातळीवरती मंत्रालयामध्ये आला तेव्हा मी कक्षाधिकाऱ्यांना भेटलो तर त्यांनी सांगितलं की तुम्ही बिनधास्त गावी जा, तुम्हाला 1 आठवडाभरामध्ये या महाविद्यालयाची परवानगी पत्र मिळणार आहे. आणि त्यानंतर मी गावी आलो. आज हे जे महाविद्यालय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी माझ्या वडिलांनी आमच्या गाईसाठी एक झोपडं बांधलेलं होतं पत्र्याचं, ज्याला आपण कूड म्हणतो. 2 रूमचा तो कूड होता आणि त्याच्यामध्ये आमची गाय आणि आमचे वडील राहायचे. आणि त्या ठिकाणी मी मुक्कामी आलो. आणि मुक्कामी आल्याच्या नंतर आता मी बिंदास्त होतो की आता गव्हर्नमेंट स्तरावरती सगळी प्रक्रिया झालेली आहे आणि आपल्याला आता कॉलेजची परवानगी भेटणार आहे. अगदी 1-2 दिवस झाले असतील आणि मी अगदी सकाळच्या प्रहरी झोपेतून उठलेलो असतानाच मला चांगल्या प्रकारे आठवतं की आवर सचिव सन्माननीय मराळे साहेब, निवृत्ती मराळे यांचा मला फोन आला की सर तुमचं कॉलेजची ऑर्डर काल तयार झालेली आहे, तुम्ही आज मुंबईला या आणि तुमची ऑर्डर घेऊन जा. म्हणजे त्या क्षणाला मला असं वाटलं की मी आज संस्थाचालक झालो. म्हणजे मी ज्या जागेवर झोपलेलो आहे त्या जागेवरती मला झोपण्यासाठी म्हणजे जे आसन लागतं ते आसनसुद्धा आज माझ्याकडं नाही आहे. पण मी जेव्हा झोपेतून उठलेलो तेव्हा एक संस्थाचालक म्हणून उठलेलो आहे. याचा मला इतका आनंद झाला की मी काही मिनिटामध्ये माझी आंघोळ वगैरे उरकून या ठिकाणाहून मला जाण्यासाठी गाडी नव्हती. तर मी 5 किलोमीटरवरती या ठिकाणी हायवेला मराठवाडी फाटा आहे, तिथं मी बस पकडण्यासाठी गेलो. तिथून बस पकडून मी मुंबईला गेलो आणि मी रात्रभर प्रवास करून सकाळी मी त्या मुंबईमध्ये पोहोचलो. 11 वाजता मी मराळे साहेबांची भेट घेतली. तेव्हा ते ऑर्डर घेऊन माझ्यासाठी खाली आले आणि माझ्या हातामध्ये त्यांनी ऑर्डर दिली. मी जातानाच पेढ्याचा बॉक्स नेला होता
आणि त्यांना पेढा भरून मी ती ऑर्डर माझ्या ताब्यामध्ये घेतली. तेव्हा मला असा आनंद झाला की गेल्या 10 वर्षामध्ये 2007ला मी संस्था रजिस्ट्रेशन केली. 2007 ते 28 एप्रिल 2014 हा जो कालावधी होता, या कालावधीमध्ये मी फक्त संघर्ष आणि संघर्षच. समोर पराभव होता, तो दिसत होता, पराभव होणारच होता, परंतु विजय या नावाप्रमाणे विजय भेटलाच पाहिजे यासाठी आपण जे कष्ट घेतले. मला असं वाटतं की जर तुम्ही वारंवार जर कष्ट घेत असाल तर देवाला पण द्यावं लागतं. 100% कारण शेवटी विजय हा सत्याचा असतो. न्याय मिळतो पण त्यासाठी वाट पाहावी लागते, तिथपर्यंत जावं लागतं. तुम्ही जो संघर्ष केला तो खूप उल्लेखनीय आहे, कौतुकास्पद आहे. सर, कॉलेजला मान्यता भेटली आणि पाहता पाहता आपण संस्था चालक बनलात. तर ज्यावेळेला देऊळगाव घाट याच गावामध्ये तुमच्या स्वतःच्या जमिनीमध्ये जी रोपटच आहे इथं हे सगळं उभा करायचं होतं, तर हे उभा करण्यासाठी जे पाठबळ लागतं किंवा हे उभा करणं जे आहे ते किती दिवस लागले आणि कशाप्रकारे आज हे नावावर आले? नाही, कारण सुरुवातीला हे नुसतं उभा केलं नाही तुम्ही, हे आता बऱ्यापैकी नाही खूप चांगल्या पद्धतीने नावावर आले आहे. हे सांगा. आता मुळात महाविद्यालयाची परवानगी मिळाल्याच्या नंतर तर मी एक असा विचार केला की हे शैक्षणिक संकुल एक आदर्श शैक्षणिक संकुल झालं पाहिजे. हे ग्रामीण भागातलं शैक्षणिक संकुल आहे, डोंगरी दुर्गम भागातलं शैक्षणिक संकुल आहे. इथं गरीब विद्यार्थी येणार आहेत, इथं होतकरू विद्यार्थी येणार आहेत. सगळ्या घटकातल्या विद्यार्थ्यांना इथं चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं, त्यासाठी आपल्याला सगळ्यात चांगल्या प्रकारच्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या पाहिजेत, असा विचार माझ्या मनामध्ये होता. आता देवानं एका बाजूनं यश दिलं, प्रयत्नाला यश दिलं, कॉलेज मिळालं, आपण संस्थाचालक झालो, हा अभिमान जरी असला आणि आनंद जरी असला तरी दुसरीकडे माझ्यासमोर एक असा प्रश्न होता की आता याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आपल्याला उभा करायच्यात, आपल्याला इमारत बांधायची, चांगल्या दर्जाचं क्रीडांगण बनवायचं आहे, प्रयोगशाळा उभ्या करायच्यात, वसतिगृह बांधायचं आहे, क्लासरूम बांधायच्यात, चांगल्या प्रकारचा स्टाफ घ्यायचा आहे, या गोष्टी जर उभ्या करायच्या असतील तर त्यासाठी आता आपल्याला पैसा लागणार आहे. मग हा पैसा कसा उभा करायचा हाही प्रश्न माझ्यासमोर होता. म्हणजे एकीकडे आनंद होता तर दुसरीकडे थोडीशी मला वेदना जाणवत होती, हे सगळं उभा कसं करायचं. पण दरम्यानच्या काळामध्ये परमेश्वराकडे जेव्हा तुम्ही न्यायमार्गाने न्याय मागता, सत्य मार्गाने न्याय मागता, त्यावेळेला परमेश्वर तुम्हाला छप्पर फाडके देतो. दरम्यानच्या काळामध्ये आमच्याकडे पवन ऊर्जा प्रकल्प आला या गावामध्ये, आणि पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये बलवंत जोग म्हणून एक नागपूरचे अधिकारी होते, आणि ते योगायोगानं म्हणा किंवा परमेश्वरानं त्यांना दिलेलं बुद्धी म्हणा, ते माझ्याकडे आले आणि मला ते असं म्हटलं की रोटच जागा आहे तुमची, चांगल्या प्रकारची झाडं आहेत, सगळं काही आहे, तर आम्हाला ते पवनचक्क्यासाठी इथे जमीन मिळू शकते का? म्हटलं साहेब 100% तुम्हाला इथे जागा मिळू शकते. इथले शेतकरीसुद्धा कोरडवाहूच आहेत, तुम्हाला 100% मदत करतील. मग त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला काय दिलं पाहिजे असं त्यांनी मला प्रश्न केला. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की तुम्ही जर शेतकऱ्याची जमीन आम्हाला मिळवून दिली तर तुम्हाला याच्या मागे आम्ही टक्केवारी देऊ. मी साहेबांना एकच सांगितलं, साहेब मला कुठल्याही शेतकऱ्याची टक्केवारी नको, कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, कोणाचा घास नको आपल्याला, मला कोणाचाही घास नको आहे, मला बिना कष्टाचं काही नको आहे, मला तुम्ही काम द्या. नाही, त्यांनी मला प्रश्न केला तुम्ही काय काम करू शकता? म्हटलं साहेब तुमचे रस्ते बनवू शकतो, तुम्हाला खडी वाळू सप्लाय करू शकतो, तुम्ही सांगाल ते मी काम करू शकतो. मग साहेबांनी थोडा विचार केला आणि साहेबांनी मला सांगितलं की 1-2 दिवसांनी आम्ही तुम्हाला कळवतो, तुम्ही आम्हाला मदत करा. आम्ही अगदी स्वच्छ भाडून त्यांना मदत करायचं ठरवलं. एक प्रोजेक्ट आमच्या गावामध्ये येतोय, म्हणजे इथलं नागरीकरण वाढणार आहे, इथली बेरोजगारी दूर होणार आहे, आमच्या गावामध्ये शेतकऱ्याला 4 पैसे मिळणार आहेत, त्याचा आम्हाला आनंद होता. 2 दिवसांनी साहेबांनी सांगितलं की तुम्हाला मी वाळू सप्लाय म्हणण्यापेक्षा आमच्या कंपनीला लागणारी वाळू असेल, आमच्या कंपनीला लागणारं क्रश सँड असेल, खडी असेल, किंवा जे रस्ते बनवायचे त्यासाठी आम्हाला पोकलेन मशीन लागणार आहे. मग मी एक विचार केला, अरे आपल्याकडे काही नसताना आपण एक संस्था उभी करू शकतो किंवा आपण संस्थाचालक होऊ शकतो, तर पोकलेन घेणं काय वावग आहे. मग आम्ही 1-2 मित्रांनी एकत्र येऊन पोकलेन मशीन खरेदी केलं. त्या पोकलेन मशीनला कंपनीनं काम दिलं. आम्ही क्रश सँडचं टेंडर घेतलं, कंपनीला आम्ही क्रश सँड वाहतूक केली, कंपनीसाठी आम्ही खडीची वाहतूक केली. त्याच्यामधून जो पैसा मिळाला, जो आमच्या मेहनतीचा होता, जो आमच्या कष्टाचा होता, तो पैसा आणून आम्ही या ठिकाणी इमारत बांधली. आपण ज्या जागेवर आत्ता बसलेलो आहोत, हे जे क्रीडांगण बनवलेलं आहे, हे जे उद्यान बनवलेलं आहे, या ठिकाणी सुद्धा भरपूर काही माती टाकून म्हणा, चांगल्या प्रकारची झाडं आणून म्हणा, हे सगळं ह्या ठिकाणी उभा केलेलं आहे. म्हणजे ज्या कंपनीकडून जो पैसा आला तो सगळा इथं वापरला. याचा अर्थ असा आहे की फक्त तुम्ही करत राहा आणि जर चांगलं करत असाल तर तुम्हाला सपोर्ट मिळत राहतो, तुम्हाला पैसाही मिळत राहतो. फक्त करण्याची हिंमत पाहिजे तुमची. कारण जर काही करणार असा प्लॅन असेल तर त्यानुसार आपल्याला लोक सपोर्ट करतातच.
कॉलेज उभा राहिलं, मला असं वाटतं की इमारत उभी करणे किंवा झाडं लावणे हा उद्देश नसतो. तर ज्यासाठी आपण उभा केला असतो, ज्या लेकरांसाठी, तर त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. कारण आज तुमच्याकडे शाळा आहेत, महाविद्यालय आहे, ज्युनियर कॉलेज आहे. तर आज नेमकी स्ट्रेंथ किती आहे, स्टाफ कसा आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी एक शैक्षणिक गुणवत्ता आपण आज राखली आहे ते सांगतो, कारण ते महत्त्वाचं आहे. सर, मुळात आपण महाविद्यालयाला मान्यता घेताना विषयच असे निवडले. सैनिकी शास्त्रासारखा विषय आपण घेतला, कारण ग्रामीण भागातल्या मुलांची लष्करात जाण्याची फार मोठी इच्छा असते, पोलीस सेवेमध्ये जाण्याची फार मोठी इच्छा असते. अशा विद्यार्थ्यांना जर पदवीमध्येच जर सैनिक शास्त्र हा विषय असेल तर 100% त्यांना सेवेमध्ये सुद्धा प्राधान्य मिळतं. आपण डेअरी सायन्ससारखा विषय घेतला, ग्रामीण भाग आहे, दूध उत्पादक शेतकरी जास्त आहेत. या मुलांना जर दुधाचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे जर महाविद्यालयात समजलं तर भविष्यात ते सक्सेसफुल होतील. ह्या उद्देशानं आपण डेअरी सायन्ससारखे विषय घेतले, मत्स्यशास्त्रासारखे विषय घेतले, ग्रंथालय शास्त्रासारखे विषय घेतले, नाविन्यपूर्ण विषय आपण या ठिकाणी विषय जे घेतले ते इथल्या भागातील लेकरांना ते कामाला यावेत. कामाला यावेत, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावेत, अशा प्रकारचे आपण विषय या ठिकाणी घेतले. आज रोजी आपली स्ट्रेंथ पहिल्याच वर्षी आपल्या BScच्या 120 जागा, BAच्या 120 जागा या पहिल्याच वर्षी फुल झाल्या होत्या, पूर्णपणे भरल्या होत्या. नंतरच्या काळामध्ये आम्हाला एक्स्ट्रा सीट विद्यापीठाकडून मंजूर करून घ्यावी लागली. म्हणजे जवळजवळ आज तागेत आपल्याकडे 720 ते 820 पर्यंत ॲडमिशन्स हे आपल्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आहेत. स्वतः तुम्ही प्राध्यापक, त्याचबरोबर उच्च शिक्षित आणि पहिला अनुभव तुमच्या कामाचा, आत्ता संस्थाचालक आहेत. मला एक विचारावं वाटतं की इतर संस्थाचालक आणि प्राध्यापक विजय दानवे सर हे जे संस्थाचालक आहेत यात काय फरक आहे? कारण मी तो फरक पाहतोय खरं तर. कारण गर्व नावाची गोष्ट नाही आहे, त्याचबरोबर कुणाला तरी पिळवणूक करावी ही भावना नाही आहे. हेतू शुद्ध आहे, कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे असं म्हणतात. कारण तुमचे वडील, तुमच्या घराण्याची परंपरा आणि विचार हे तुमच्यामध्ये आहेत. तर तुमच्या दृष्टीने तुमचे शिक्षक आणि विद्यार्थी कसे असावेत आणि कसे असले पाहिजेत, आणि त्यासाठी आपण जी शिस्त पाळता त्याबद्दल सांगा. नाही, मुळात ग्रामीण भागातल्या कॉलेजेसमध्ये शिस्त हा घटक फार महत्त्वाचा आहे. कारण पालक तुमचं जे हे बघतात, तुमचा एकंदरीत तुमचा जो बायोडाटा पाहतात महाविद्यालयाचा, तुमची शिस्त कशी आहे. तर मुळात आम्ही आता माझ्या सौभाग्यवती हे क्वालिफाईड असल्यामुळं त्याच या महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल आहेत आणि बऱ्यापैकी प्रशासन त्याच सांभाळतात. एक महिला आहे, उच्च शिक्षित आहे, पालकांचा प्रचंड विश्वास आहे, त्यामुळे आमच्याकडे विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे. नंबर 2चा विषय आहे की इथे शिस्त पाळत असताना आमच्या ग्रामीण भागातले पालक मुळात फार सुज्ञ आहेत. आमच्या ग्रामीण भागातले विद्यार्थीसुद्धा प्रचंड सुज्ञ आहेत. म्हणजे जे शहरी वातावरणामध्ये तुम्हाला बेशिस्त, प्राध्यापकांना अरेरावीची भाषा करणं, टार्गेटपणा दाखवणं, असे प्रकार इथं फार नगण्य आहेत. म्हणजे 100% नाहीत असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. दुसरा विषय असा की मी या संस्थाचालक आहे, परंतु मला वाटत नाही की मी संस्थाचालक आहे. कारण माझं मूळ हे कोणी आमदार खासदाराचं नाही आहे. माझं मूळ म्हणजे माझे आजोबा पणजोबा वडील कोणी संस्थाचालक नव्हते. ही माझी अपकमाई आहे असं म्हटलं तर वडिलांचा आशीर्वाद 100%, भावाचा आशीर्वाद 100%, पण मेहनत माझी स्वतःची आहे, ही अपकमाई आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की मी संस्थाचालक आहे, यावर भावात मी कधीही वागत नाही. इथं येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची जी काही अडचण असेल ती तत्परतेने सोडवण्याचा आमचा प्रयत्न असतो. स्वतः तुम्ही गुरु होतात आहेत आणि एक गुरु दुसऱ्या गुरुला सन्मानात देतो. कारण तुम्ही जर गुरु नसाल आणि डायरेक्ट तुम्ही संस्थाचालक बनलेले असाल तर मग गुरुबद्दल एवढा सन्मान वाटणार नाही. स्वतः तुम्ही गुरुजी राहिलेले आहेत आणि म्हणून गुरुजीबद्दल तुमच्याकडे जे आज गुरुजी काम करत आहेत किंवा जे आज शिकवायला आहेत, ज्ञानदानाचं काम करत आहेत, त्यांचा निश्चितपणे सन्मानच होईल. आणि एक चांगली व्यक्ती दुसऱ्या चांगल्या व्यक्तीचा नेहमी सन्मान करते. सर, आत्तापर्यंतची जर वाटचाल बघितली तर खूप खडतर आहे खरं तर, नाही का? म्हणजे जसं चित्रपटामध्ये आपण बघतो आपण, तसं त्याहीपेक्षा मला इंटरेस्टिंग वाटते हे. आज जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा काय वाटतं सर, की जिथं कुठंतरी लहानपणी वडील काबाड कष्ट करायचे, की ज्या गावामध्ये तुम्ही आज हे सगळं उभा केलेलं आहे त्याच गावामध्ये वडिलांनी कष्ट केले आहेत. जिथं तुमचं कॉलेज शाळा आहे त्याच ठिकाणी कूड होता, झोपडी होती, आणि त्या झोपडीमध्ये बाबा राहायची. आज ते नाही आहेत, परंतु त्यांच्या पाठीमागे आज इथं नंदनवन आहे. काय भावना आहे या प्रसंगी? नक्कीच आनंदही होतो आणि वडील नाही त्याचं दुःखही होतं. कारण त्यांच्या सहकार्यानं, त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या पाठबळावरती आपण इथपर्यंत आज पोहोचलेलो आहोत.
त्यांचे काबड कष्ट आम्ही पाहिलेले आहेत. यवना ते शाळेतली फीस भरण्यासाठी त्यांच्या सोबतच्या मित्रांकडे कितीतरी वेळा त्यांनी अनेक प्रकारची कामं केली. त्यांनी झाडं तोडणं म्हणजे अगदी यवनामधलं मला आठवतं की त्यांनी म्हणजे इतकी छोटी मोठी कामं केली ती केवळ माझ्या आणि माझ्या भावाच्या शिक्षणासाठी पाठबळ मिळावं म्हणूनच त्यांनी सगळ्या प्रकारची कामं केली. महाविद्यालय उभा करण्यासाठी सुद्धा त्यांनी स्वतःची जमीन दिली. वेळोवेळी ते माझ्यासोबत आले. मी मुंबईला असलो आणि मी 2 दिवस झाले मुंबईहून आलो नाही म्हणून तो माणूस जेवला नाही. रात्री अपरात्री माझी वाट पाहत राहिला. मी रात्री किती वाजता आलो तरी मी आल्याशिवाय तो जेवला नाही. म्हणजे एवढा काळजी घेणारा बाप भेटणं सुद्धा माणसाला म्हणजे एक काय म्हणू आपण आपलं सुदैव म्हणायचं की एवढा चांगला बाप भाग्य, एवढा चांगला बाप भेटणं सुद्धा. आणि ते असल्यानंतर हे जर ईश्वर त्यांनी स्वतः पाहिलं असतं की बाबा माझ्यानंतर की माझ्या मुलानं एवढा प्रकारचा इतिहास घडवलेला आहे तर त्यांना नक्की आनंद वाटला असता. आणि मगाशी तुम्ही जो एक प्रश्न केला की तुम्हाला इतर संस्था चालकांबद्दल काय वाटतं, की जे किशोर नाना हंबर्डे आहेत की जे बीडी हंबर्डे महाविद्यालयाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. आज तागायत मी अनेक वेळा त्यांच्याकडे जातो. आजसुद्धा माझा त्यांच्याशी वारंवार संपर्क आहे. ज्या वेळेला नोकरीसाठी मी त्यांच्या दारात गेलो होतो त्यावेळेला 1 तास मला चांगलं आठवते की त्यांचं स्नान होऊन देवपूजा होऊन त्यांचं यथोचित घरातला सगळा कार्यक्रम उरकेपर्यंत मी त्यांच्या दारामध्ये फाईल घेऊन उभा होतो. त्याला कमीत कमी 1 तासापेक्षा जास्त अवधी लागला असेल की मी त्यांच्या दारात उभा होतो. आणि जेव्हा त्यांनी मला आत बोलावलं त्यानंतर मी त्यांच्याशी बोलताना सुद्धा माझा थरकाप उडत होता की संस्था चालकाची इमेज काय असू शकते. आणि आज तेच किशोर नाना हंबर्डे की दिवसातून आमचे अनेक वेळा फोन होतात. मी अनेक वेळा त्यांच्याकडे जातो, बसतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो. वक्त की बात होती, वक्त बदलत आहे. काका, आत्ताच या ठिकाणी प्राध्यापक विजयजी दानवे सर यांची मी मुलाखत घेतली आहे. त्यांचा गौरव केलेला आहे. तर त्यांच्या आपण निकटवर्ती आहात, तर सरांबद्दल काय सांगाल नेमकं? सरांबद्दल सरांनी जो काही कॉलेज बाबतीत संघर्ष केला जीवनामध्ये तो मी जवळून पाहिलेला आहे. एक दिवशी सराला जेवणसुद्धा वेळेला मिळालेलं नाही. इतकंच सांगायचं काय, सरांना मोबाईलमध्ये सुद्धा बॅलन्स कधी कधी नसं. एवढ्या संघर्षातून त्यांनी हे विश्व तयार केलं. आणि सरांच्या वडिलापासून मला सगळं ज्ञात आहे. खूप गरिबी परपंच त्यांचा असल्यामुळं सरांनी त्या गरिबीतून ज्याला आपण म्हणतो ना विश्व कसं तयार करता येईल, आमच्या भाषेत सांगायचं म्हणली वावळटीत ज्याला दिवा म्हणतो आपण लावल्याच गेला, तो विजय सर दानवे यांनी ह्या वावळटीत असणारा तो दिवा, ज्ञानाचा दिवा लावल्या गेला देऊळगाव घाट ह्या परिसरामध्ये. आणि आम्हालाही तो आनंद वाटायला लागला का कमी वयात असणारे विजयजी दानवे हे चांगल्या पद्धतीने म्हणजे समाजाला सुद्धा वयोवृद्धाला सुद्धा ज्ञान द्यायला लागले. मुलांचंही भविष्य, तरुणांचंही भविष्य त्यांनी चांगलं केलं. आणि सगळ्यात त्यांच्या जीवनातली व्यथा सांगायची म्हणजे मी त्यांचं का गुणवर्णन करतो, ते कधी कुठल्याही व्यसनात नाहीत. त्यांना कशाचीही कुठली तल्लप नाही. आणि म्हणून मलाही त्यांची आवड लागली. वेळोवेळी मी बी त्यांना ज्ञान शिकायला लागलो. का लागायलो, माझं वय जास्त आहे. आणि त्यांनी मला वडिलाप्रमाणे धरलं. त्यांनी कधीही आत्तापर्यंत बिडी, तंबाखू, व्यसन ही कुठलंही त्यांना नाही. याच्याबद्दल मला सराबद्दल खूप अभिमान आहे. ह्याची दाणं देगा देवा तुझा विसरणं व्हावा. कारण दानवे गुरुजींनी जिथून सुरुवात केली होती, कारण एक दिवस एक क्षण माणसाने लक्षात ठेवला पाहिजे. आणि मग या वाटेवर सगळीच माणसं, जी माणसं आपल्याबरोबर असतात, आपले हितचिंतक असतात, आपलं भलं व्हावं यासाठी सतत ते देवाकडे प्रार्थना करत असतात. आणि या सगळ्या माणसामध्ये सगळ्यात उंच माणूस असतो तो म्हणजे आपला बाप, आपले वडील, की ते असोत आगर नसोत पण त्यांची पुण्याही आशीर्वाद हे नेहमी आपल्या पाठीशी असतात. निश्चितपणे या ठिकाणी मोठ्या कष्टाने, जिद्दीने देऊळगाव घाट या गावामध्ये ज्या व्यक्तीने एक ज्ञानदानाचं जे कार्य सुरू केलेलं आहे, अखंडपणे हे कार्य अविरतपणे हे सुरू राहावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा. प्राध्यापक विजयराव बारकू दानवे सर यांची घेतली मुलाखत सर्व प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज1 महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज1 महाराष्ट्र.